रत्नागिरीच्या किनाऱ्यावर LED लाईटच्या वापरातून मासेमारी करणाऱ्या 3 बोटी पोलिसांनी जप्त केल्यात। रत्नागिरीच्या किनाऱ्यावर पुन्हा एकदा समुद्रातील अंधार आता उजेडात आलाय। गणपतीपुळे गुहागर दरम्यान मत्स्य व्यवसाय विभागाने मध्यरात्री थेट समुद्रात उतरून अवैध LED मासेमारी विरोधात धडक कारवाई केली आहे आणि 3 बोटी जप्त केल्यात। ऑपरेशन क्लीन सी अंतर्गत जयगड ते दाभोळ किनारपट्टीवर सुरू असलेल्या या मोहिमेमध्ये अधिकाऱ्यांनी अक्षरशः सर्च ऑपरेशन राबवत समुद्रामध्ये धाड टाकली आहे। अंधाराचा फायदा घेत LED लाईटच्या सहाय्याने सुरू असलेली मासेमारी पथकाने उधळून लावली आहे। महत्त्वाचं म्हणजे ही कारवाई पूर्णपणे मिडनाईट मिशन पद्धतीने पार पडली आहे। गडद अंधार, जोरदार वारे आणि समुद्राच्या लाटांशी झुंज देत अधिकाऱ्यांनी थेट नौकावर चढाई केली। काही बोटी पळून जाण्याचा प्रयत्न करत असतानाच पथकाने त्यांचा पाठलाग करून त्यांना रंगेहात पकडले। या कारवाईमध्ये पकडलेल्या बोटी दाभोळ बंदरामध्ये जप्त करण्यात आल्यात। संबंधितांवर महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन कायद्यानुसार आता कठोर कारवाई देखील केली जाणार आहे। दरम्यान प्रशासनाने स्पष्ट इशारा दिलाय की समुद्रात बेकायदेशीर LED मासेमारी करणाऱ्यांना आता कोणतीही सूट दिली जाणार नाही। कोकण किनारपट्टीवर सुरू असलेली ही मोहीम आता पुढच्या काळामध्ये सुद्धा आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। LED मासेमारी करणाऱ्यांवर आता थेट कारवाईचा इशारा देण्यात आला।